वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर. तर आज आपण एसे रायटिंग कंपोजिशनमधला पार्ट बघणार आहोत. तर व्यवस्थितरित्या लक्षात घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे एसे कसे असतात आणि एसे कसा लिहावा हे आपल्याला यातून समजून येईल. आणि चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, जे एसेचे पार्ट्स आहेत, 4 पार्ट्समध्ये एसे विभागला जातो. की एलिमेंट्स ऑफ ॲन एसे कसा लिहायचा ते आपल्याला समजून येईल. इंट्रोडक्शन्स पहिला जो भाग असतो तो इंट्रोडक्शनचा असतो. मीन्स त्याच्यामध्ये प्रस्तावना आणि विषयाची ओळख आपल्याला करावी लागते. दॅट प्रेझेंट द सेंटेन्स सब्जेक्ट ब्रीफली इन अ फ्यू सेंटेन्स. जो काही आपण एसे लिहित आहे, थोडासा सब्जेक्ट आपल्याला 3-4 ओळीमध्ये मांडायचा असतो. आणि पॅरेग्राफ्स, सेकंड जो टॉपिक आहे त्याच्यामधला पॅरेग्राफ्स, त्याच्याशी रिलेटेड ज्या विषयावरती आपला निबंध आहे, एसे आहे, त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पॅरेग्राफ लिहावा लागतो. दॅट गिव्स मोर डिटेल इन्फॉर्मेशन ऑन द सब्जेक्ट. ज्या विषयावरती आपण निबंध लिहित आहे त्याविषयी सविस्तर असा इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्याला द्यायची आहे. एव्हिडन्स मीन्स पुरावे. तिसरा जो पार्ट आहे, टू सस्टेन द इन्फॉर्मेशन गिवन इन पॅरेग्राफ्स. जे काही लिखित पुरावे आहेत किंवा अलिखित पुरावे आहेत ते आपण एसेसमध्ये लिहू शकतो. आणि चौथा जो पार्ट आहे, कन्क्ल्युजन्स, म्हणजे निष्कर्ष किंवा मूल्यमापन. टू टेक द एसेस टू इट्स लॉजिकल अँड ऑफन एक्सप्रेसिंग द रायटर्स व्ह्यू. लेखकाच्या दृष्टिकोनातून एसे म्हणजे काय किंवा आपलं लॉजिकल थिंकिंग कशा प्रकारचे आहे, चिकित्सक बुद्धिमत्ता वापरून आपल्याला त्याचं जे काही निष्कर्ष काय निघतो ते आपल्याला शेवटच्या लाईनमध्ये द्यायचं आहे. तर वेगवेगळ्या टाईप्सचे एसेज असतात, आपल्याला माहीतच आहे. अभ्यास करत असताना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही निबंध आहेत ते आपण लिहित असतो आणि त्याच्यावरती खूप विचार करत असतो. तर पहिला आपल्याला आहे रिफ्लेक्टिव्ह एसे. हा जो पहिला रिफ्लेक्टिव्ह एसे आहे हा आपण या भागामध्येच पाहणार आहोत. आणि समोरील भागामध्ये वेगवेगळ्या टाईपचे जे काही एसे आहेत त्याचे उदाहरणं आणि एक एसे तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर पहिला आहे रिफ्लेक्टिव्ह एसे, दुसरा आहे नरेटिव्ह एसे जे लेखक लिहितात ते, आणि तिसरा आहे डिस्क्रिप्टिव्ह एसे, वर्णनात्मक निबंध. हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि इमॅजिनेटिव्ह एसे मीन्स कल्पनात्मक निबंध. आणि पाचवा आहे आर्ग्युमेंटल एसे. हा आहे अशा प्रकारचे जे काही 5 निबंधाचे प्रकार आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या पाहायचे आहेत. तर आता आपण रिफ्लेक्टिव्ह एसे कशा प्रकारचा असतो तो समजून घेणार आहोत विथ एक्झाम्पल अँड इट्स मिनिंग. रिफ्लेक्टिव्ह एसेमध्ये म्हणजेच काय येतं त्याच्यामध्ये ते आपल्याला बघून घ्यायचं आहे. अ रिफ्लेक्टिव्ह एसे कन्सिस्ट ऑफ थॉट्स ऑन अ गिवन टॉपिक. एक टॉपिक दिलेला असतो आणि आपले जे काही विचार असतात त्याच्यावरती ते मांडावे लागतात. युजली ऑफ ॲन ॲब्स्ट्रॅक्ट नेचर, हॅबिट्स, फिलिंग्स, आपल्या भावना, क्वालिटीज, गुण, सोशल, सामाजिक, पॉलिटिकल, राजकीय, इकॉनॉमिकल, आर्थिक सिच्युएशन अँड द लाईक एक्सेट्रा. While the structure remains the same, the stress of the content is more on what the writer feels about the given topic in hand. आता आपल्याला याचा जो काही एक्झाम्पल आहे, एसे कशा प्रकारे लिहिलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. रिफ्लेक्टिव्ह एसे मीन्स चिंतनशील निबंध. Given below is an example of reflective essays on the poem The Rime of the Ancient Mariner by Samuel Taylor Coleridge यांच्यावरती हा निबंध आहे. तर आपण समजून घेऊया. द राईम ऑफ द एसियंट मरीनर मीन्स प्रवासी, जहाज चालवणारा. खलाशी इज बाय far the longest poem that has been written in the English language. हे जे पोएम आहे इंग्रजी भाषेमध्ये लिहिलेली आहे. The poem acquires different nuances according to who interpret it. An expression of going against nature, the idea of a sinner
रिलिजियस अंडरटोन्स एक्सेट्रा. या पोएममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही आयडियाज आहेत, कल्पना इथं घेतलेल्या आहेत किंवा नेचरच्या पुढेही काय घडणार आहे हे इथं आपल्याला दिसत आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिलिजियस थॉट्स. द एसेंट मरीनर इज अन ओल्ड मॅन who commits a grave error by killing an albatross. जो ओल्ड एशियन मरीनर आहे, कमेंट्स ग्रेव एरर बाय किलिंग अन अल्बाट्रॉस. अल्बाट्रॉसने त्याने अल्बाट्रॉसला मारलेला आहे. इन्स्टेड ऑफ इम्पार्टिंग हिज विजडम, जे काही त्याचं अँड experience to his younger colleagues, he brings upon them untold woe and misfortunate. The man is eloquent enough to communicate the deteriorating conditions of the lot. Somewhere along the way, he symbolizes the mother figure as well as considering the repeated references to typically feminine things like the sea, motherhood, irrationality, spontaneity and nature. आपण फक्त हा वाचल्याने समजून घेणार आहोत आणि तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की जो चिंतनात्मक निबंध आहे कसा लिहायचा. सम स्कॉलर have interpreted the poem as man violating nature. Others have interpreted the poem as the story of the salvations of Christ. Various interpretations on the ballad were also proposed. Some said the killing of the albatross by the ancient mariner shows the violation of nature and is criticized. Someone has gone to the extent of suggesting that the poem is in reality Coleridge's autobiography. It is not an easy task to fathom and understand a literary piece simply because each of us has our own perceptions and beliefs. However, I find the poem beautifully written and thought-provoking. It also highlights major environmental issue that has not changed over time. Man's abuse and exploitations of nature for his own pursuits. The deliberate killing of the albatross shows how man has willfully and willingly disrupted nature's balance for his own गेन्स. ही जे कविता लिहिलेली आहे सॅम्युअल टेलर कॉलरेड यांनी लिहिलेली आहे आणि त्या कवितेचं चिंतनशील असं विश्लेषण या निबंधामध्ये आपल्याला आलेलं दिसून येत आहे. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि येतच आहेत. तर चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.